मंडळी या जेवायला. जेवणामध्ये बघू शकता आज पापड एक राहिलेला आहे. पापड पण मी भाजून ठेवलेले आहे आणि थोडे फ्राय पण केलेले आहे. ते ताटात घेणं मी विसरले. बघू शकता आज का आहे मस्तपैकी सणसणीत झणझणीत वांग्याची भाजी. हे आहे लोणचं, ते मिक्स आहे कैरी आणि लिंबू दोन्हीचं आहे. भाकरी इतकी म्हणावं तशी जमत नाही मला, पण जशी जमते तशी मी खूप आनंदाने खाते, कारण मला भाकरी प्रचंड आवडती. कैरी आहे. आहाहा! कैरी असल्यावर मग आणखीन काय लागणार असतं तुम्हीच सांगा. मस्तपैकी कैरी आणि त्याबरोबर भाकरी. हे आहे मुळा वांगे, म्हणजे ना भाजीपाला वगैरे असं घालून केलेलं तुरीच्या डाळीचं वरण आहे. वरण म्हणजे आमटी केलेली आहे, पण त्यामध्ये मी थोडा भाज्यांचाही समावेश केलेला आहे. असं साधं सिंपल पण मस्त असं रुचकर स्वयंपाक आहे. त्यात भाकरी आम्हाला चालते, कारण मला जमत नाही म्हणून मला सवय आहे, मी अशी खाते. तुम्हाला बहुतेक चालणार की नाही मला माहीत नाही, कारण आजकाल सगळेच लोक खूप एक्सपर्ट आहे, पण मला भाकरी जमत नाही. मी हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करते. सध्या जसं जमल तसं मी करून खाते, कारण मला आवडते. तर ठीक आहे मंडळी, या जेवायला जेवणाचा आस्वाद घेऊया. आणि तुम्ही काय बनवले आहे आजच्या दुपारच्या जेवणामध्ये, आणि तुमच्याकडे कसं आहे, पावसाळी वातावरण आहे की कसं आहे? इथे तर बेंगलोरमध्ये प्रचंड पावसाळी वातावरण आहे आणि त्याचबरोबर भरपूर थंडी वाढलेली आहे. त्या थंडीमध्ये हे मस्तपैकी गरमागरम सणसणीत झणझणीत जेवणाचा आस्वाद घेताना खूप मजा येईल. तर या मंडळी मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेऊया.